सर्वप्रथम तुमचा वेब ब्राउझर उदाहरणार्थ गुगल क्रोम ओपन करा आणि खान अकॅडमीची मराठी वेबसाईट mr.khanacademy.org असं टाईप करा। हे खान अकॅडमीचे होम पेज आहे। इथे तुम्हाला अभ्यास आणि सराव करण्यासाठी संधी मिळेल। स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला लॉग इन बटन दिसेल, तिथे जा आणि त्यावर क्लिक करा। आता तुम्हाला लॉग इन करण्यासाठी काही पर्याय दिसतील, जसे की तुमचा युजर नेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करणे अथवा गुगल, फेसबुक किंवा ॲपल आयडी वापरणे। आमचा सल्ला आहे की तुम्ही शिक्षकांनी दिलेल्या युजर नेम आणि पासवर्डचा वापर करूनच लॉग इन करावे। जर तुम्हाला लॉग इन करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना कळवा, ते नक्कीच तुमची मदत करतील। जर तुम्ही पहिल्यांदाच लॉग इन करत असाल तर शिकायला सुरुवात करण्यासाठी सेवा, अटी आणि गोपनीयता धोरण स्वीकारायला विसरू नका। एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विद्यार्थी डॅशबोर्डवर नेले जाईल, जिथे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता। इथे तुम्ही तुमच्या शिक्षकांनी दिलेली मास्टरी ध्येय पाहू शकता आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करून स्वतःची प्रगती देखील तपासू शकता। आता तुम्ही खान अकॅडमीचा उपयोग करून अभ्यास करण्यास तयार आहात। खान अकॅडमीमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुमचं विद्यार्थी डॅशबोर्ड दिसेल। तुम्ही वरील उजव्या कोपऱ्यात तुमच्या नावावर क्लिक करून सुद्धा विद्यार्थी डॅशबोर्ड निवडू शकता किंवा कोणत्याही पेजवर असताना सर्वात वर असलेल्या खान अकॅडमीच्या लोगोवर क्लिक करून येथे पोहोचू शकता। विद्यार्थी डॅशबोर्डमध्ये तुम्हाला हवे असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे। डाव्या बाजूला तुम्हाला एक मेन्यू दिसेल, जो तुम्हाला विद्यार्थी डॅशबोर्ड नॅव्हिगेट करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मदत करेल। इथे तुम्हाला तुम्ही शिकत असलेले कोर्सेस आणि वर्ग दिसतील। त्याचप्रमाणे इथे तुम्ही तुमच्या प्रगतीचा आढावा देखील घेऊ शकता। तसेच तुम्ही मिळवलेले ऊर्जा बिंदू आणि स्ट्रिक्स सुद्धा पाहू शकता। सर्वप्रथम आपण बघूया माझे वर्ग हा टॅब। इथे तुम्ही तुमचे सगळे वर्ग पाहू शकता। तुम्हाला ज्या वर्गामध्ये जायचं आहे त्यावर क्लिक करा आणि तुम्ही त्यातली सर्व मास्टरी ध्येय सहजपणे पाहू शकता। तुम्हाला नियुक्त केलेले सर्व कोर्स मास्टरी ध्येय आणि युनिट मास्टरी ध्येय हे दोन्ही तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर नियुक्त केलेल्या असाइनमेंट्स आणि कोर्सेस हे देखील तुम्ही इथे पाहू शकता। या सगळ्यावर देय तारीख देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला कायम माहिती असेल की तुम्हाला पुढे काय करायचंय किंवा पुढचं ध्येय काय आहे। माझ्या असाइनमेंट्स यामध्ये तुम्हाला दोन टॅब दिसतील, सक्रिय आणि मागील। सक्रिय टॅब तुमच्या सध्याच्या आणि येणाऱ्या असाइनमेंट्स दाखवतो, जेणेकरून तुम्ही त्या वेळेत पूर्ण करू शकाल। तर मागील हा टॅब तुमच्या पूर्ण झालेल्या किंवा अपूर्ण राहिलेल्या असाइनमेंट्स दाखवतो। त्याचप्रमाणे माझे मास्टरी ध्येय यामध्ये तुमचे सध्याचे आणि पुढे येणारे मास्टरी ध्येय सक्रिय या टॅब अंतर्गत नमूद केलेले आहे आणि आधी झालेले किंवा अपूर्ण असलेले मास्टरी ध्येय मागील या टॅबमध्ये दिलेले आहे। यापुढे आहे माझे साहित्य। इथे तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला जे कोर्स दिले आहेत त्या व्यतिरिक्त इतर साहित्य देखील तुम्ही पाहू शकता। सर्वात शेवटी आहे माझे खाते। इथे तुम्ही प्रगती पहा या टॅबवर क्लिक करून खान अकॅडमी मधील तुमची एकूण प्रगती आणि सर्व ॲक्टिव्हिटीज पाहू शकता। प्रोफाइल या टॅबवर क्लिक करून तुम्ही मिळवलेले सर्व बॅजेस आणि तुमची कामगिरी देखील तपासू शकता। तुम्हाला तुमच्या शिक्षकांची यादी पाहायची आहे का? किंवा नवीन शिक्षकांच्या वर्गात प्रवेश करायचा आहे का? यासाठी फक्त शिक्षक या टॅबवर क्लिक करा आणि तुम्ही शिक्षकांची यादी पाहू शकता किंवा त्यांचा वर्ग कोड वापरून नवीन वर्गात सामील देखील होऊ शकता। तर हे आहे
तुमचं विद्यार्थी डॅशबोर्ड. हे तुमचं वैयक्तिक लर्निंग हब आहे, जे तुम्हाला अगदी टाप-टीप आणि प्रेरित राहण्यास मदत करेल. आता हे कसं वापरायचं ते तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही खान अकॅडमी ॲप वापरून भरपूर अभ्यास करायला तयार आहात. या व्हिडिओमध्ये आपण बघूया की तुम्ही खान अकॅडमी मधील तुमची प्रगती कशी पाहू शकता आणि तुम्ही नक्की किती प्रगती केली आहे हे कसं तपासायचं. चला तर मग कोर्स आणि युनिट मास्टरी ध्येय याविषयी जाणून घेऊया. पण मास्टरी ध्येय म्हणजे नक्की काय बरं? असं समजा की हे मास्टरी ध्येय म्हणजे तुम्हाला एक आत्मविश्वासू आणि हुशार विद्यार्थी म्हणून घडवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. इथे पहा, इथे तुम्ही वर्ग निवडून आणि खाली माझे मास्टरी ध्येय यापर्यंत स्क्रोल करून मास्टरी ध्येय शोधू शकता. आणि इथेच तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी तुमच्यासाठी नियुक्त केलेली मास्टरी ध्येय दिसतील. एकूण 2 प्रकारची मास्टरी ध्येय आहेत, कोर्स मास्टरी ध्येय आणि युनिट मास्टरी ध्येय. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया. पहिले आहे कोर्स मास्टरी ध्येय. खान अकॅडमी मधील कोर्स मास्टरी ध्येय हे तुमच्या गणित किंवा विज्ञानाच्या शालेय पुस्तकासारखेच आहे. त्यात संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम आहे. म्हणजेच हे तुमच्या वर्षभराच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेल्या एका योजनेप्रमाणे आहे. कोर्स मास्टरी या विभागाअंतर्गत प्रत्येक कोर्ससाठी टक्केवारी तुम्ही त्या संपूर्ण कोर्समध्ये किती मास्टरी प्राप्त केली आहे हे दाखवते. तुम्हाला नियुक्त करण्यात आलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी येथे देण्यात आलेली अंतिम तारीख सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि एवढंच नाही, या कोर्सच्या अखेरीस एक कोर्स चॅलेंज आहे, एक खास चॅलेंज ज्यात या कोर्समध्ये शिकवलेल्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. वर्षाच्या अखेरीस हे चॅलेंज नक्की घेऊन पहा, कारण यामुळे तुम्हाला त्या सर्व विषयांवर मास्टरी प्राप्त करता येईल ज्याचा तुम्ही वर्षभर सराव केला आहे. संपूर्ण वर्षात केलेल्या अभ्यासाची उजळणी करण्याचा आणि तुम्ही खरे मास्टर आहात हे सिद्ध करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आता आपण युनिट मास्टरी ध्येय म्हणजे नक्की काय हे पाहूया. युनिट्स म्हणजेच घटक हे तुमच्या शाळेच्या पुस्तकातील धड्यांसारखे आहे. खान अकॅडमीमध्ये युनिट मास्टरी ध्येय आहेत. ही ध्येय तुमचे शिक्षक तुम्हाला देतात आणि ही ध्येय शाळेत शिकवल्या जाणाऱ्या धड्यांवर आधारित असतात. कोर्स मास्टरी ध्येय याप्रमाणेच युनिट मास्टरी ध्येय यांमधील तुमची प्रगती तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही जसजसे अभ्यास घटक सोडवाल आणि प्रगती करून मास्टरी गुण मिळवाल तसतसे ही जांभळ्या रंगाची पट्टी मोठी होत जाईल. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी दिलेली शेवटची तारीख सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण पाहूया खान अकॅडमीमध्ये कोणकोणत्या वेगळ्या मास्टरी लेवल आहेत आणि तुम्ही अगदी उच्च स्थानापर्यंत कसे पोहोचू शकता. यामुळे तुम्हाला तुमचा कोर्स आणि युनिट मास्टरी ध्येय पूर्ण करण्यात मदत मिळेल. तुम्ही प्रयत्न केला आहे यापासून सुरुवात करून पुढे परिचित ते प्रवीण या लेवलपर्यंत पोहोचता आणि शेवटी येते मास्टरी प्राप्त ही लेवल. कोणत्याही विषयाचा अभ्यास सुरू करण्यासाठी घटकांमधील सराव या विभागाअंतर्गत दिलेल्या सुरू करा या बटणावर क्लिक करा. येथे जर तुम्ही 70% कमी प्रश्नांची योग्य उत्तरं दिली तर तुम्हाला प्रयत्न केला आहे ही लेवल प्राप्त होईल. जर तुम्ही 70 ते 99 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीत तर तुम्ही पुढच्या लेवलवर पोहोचाल. ती म्हणजे परिचित ही लेवल होय. आणि तुम्ही 100% प्रश्नांची उत्तरे अचूक दिलीत तर तुम्ही प्रवीण या लेवलवर पोहोचाल. आणि हेच आपले उद्दिष्ट आहे. तुम्हाला नियुक्त करण्यात आलेल्या सर्व घटकांमध्ये प्रवीण या लेवलपर्यंत पोहोचणे हेच तुमचे ध्येय असले पाहिजे. एवढेच नाही तर यापुढे तुमचे अंतिम ध्येय हे मास्टरी प्राप्त
ही लेवल गाठणे आहे. पण अभ्यासात मास्टरी प्राप्त करण्यासाठी तुम्ही नेमके काय केले पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का? तर त्यासाठी इथे आपण काही टिप्स बघूया. सर्वप्रथम, कधीही हार मानू नका. कोणत्याही घटकामधील सराव प्रश्नांची सुरुवात करताना तुम्हाला वाटेल की हे मला जमणार नाही, पण उपलब्ध असलेल्या सूचनांचा वापर करा आणि परत प्रयत्न करायला घाबरू नका. तुम्ही उपलब्ध असलेल्या व्हिडिओचा सुद्धा वापर करू शकता आणि पुन्हा पुन्हा त्याच घटकांचा देखील सराव करू शकता. लक्षात ठेवा, सरावानेच माणूस शिकतो. दुसरी गोष्ट, लक्षात ठेवा की मास्टरी प्राप्त करण्यासाठी युनिट टेस्ट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून एकदा तुम्ही युनिटच्या सर्व कौशल्यांमध्ये प्रवीण ही लेवल गाठली की युनिट टेस्ट द्या आणि सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्या आणि तुम्ही सहज मास्टरी प्राप्त या लेवलवर पोहोचाल. मास्टरी प्राप्त ही लेवल गाठण्यासाठी तुम्ही मास्टरी चॅलेंजेस किंवा कोर्स चॅलेंजेस याचा सुद्धा वापर करू शकता. मास्टरी प्राप्त करणं हे सोपं नाही आणि हाच खरा मुद्दा आहे. तुम्हाला अभ्यास घटक खरंच समजला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठीच ते अशा प्रकारे बनवण्यात आलेलं आहे. यामुळे या चॅलेंजेसचा सामना करा आणि तुमचे गुण वाढत जाताना पहा. तुमची स्वतःची प्रगती तपासताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या विद्यार्थी खात्यात लॉग इन केलेलं आहे की नाही याची खात्री करून घ्या. खान अकॅडमीची मराठी वेबसाईट mr.khanacademy.org असं टाईप करा. आता लॉग इन करण्यासाठी वर उजव्या बाजूला असलेल्या लॉग इन या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला दिलेलं युजरनेम आणि पासवर्ड वापरून खान अकॅडमी खात्यात प्रवेश करा. तुम्ही थेट तुमच्या विद्यार्थी डॅशबोर्डवर जाल. तिथे तुम्ही तुमचे सर्व अभ्यासक्रम आणि बाकी ॲक्टिव्हिटीज म्हणजेच तुमच्या क्रिया पाहू शकता. आता डावीकडच्या नॅव्हिगेशन बारमध्ये माझे खाते या अंतर्गत येणाऱ्या प्रगती पहा या टॅबवर क्लिक करा. आता तुमचा प्रगती अहवाल ओपन होईल, जिथे तुमच्या शैक्षणिक प्रगतीची नोंद केली जाते. जसे की तुम्ही किती मिनिटे सराव केला, एकूण किती वेळ तुम्ही शिकलात आणि काय काय शिकलात. तुम्ही हा अहवाल तारखेनुसार देखील फिल्टर करू शकता. आता तुम्ही विचाराल की हे सगळं कशासाठी? तर तुम्ही आज काय अभ्यास केला, गेल्या 7 दिवसात किंवा गेल्या 30 दिवसात काय अभ्यास केला, किंवा तुम्हाला नक्की काय हवंय ते अचूकपणे शोधण्यासाठी तुम्ही या फिल्टरचा वापर करू शकता. उदाहरणार्थ, येथे तुम्ही पाहू शकता की मी माझी प्रगती पाहण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी निवडला आहे. तुम्ही अभ्यास कंटेंटनुसार देखील इथे फिल्टर करू शकता. उदाहरणार्थ, सगळ्या प्रकारचे विषय असोत किंवा फक्त तुमच्या अभ्यासक्रमातील मास्टरी ध्येय असो. सर्वात शेवटी तुम्ही ॲक्टिव्हिटीनुसार देखील निवड करू शकता. मग ते व्हिडिओ असोत, क्विज असोत किंवा इतर चॅलेंजेस असोत. तुम्हाला जे बघायचं आहे ना ते तुम्ही सहज शोधू शकता. एकदा का तुम्हाला गरजेचे वाटणारे सगळे फिल्टर्स तुम्ही लागू केलेत ना की तुम्ही सविस्तरपणे तुमचा प्रगती अहवाल पाहू शकता. तुम्ही तुमचे गुण आणि त्यात झालेले बदल, अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या आणि प्रत्येक विषयाला तुम्ही दिलेला वेळ हे देखील पाहू शकता. चला पुढे आपण सर्वात महत्त्वाचा भाग बघूया. इथे या सूची अंतर्गत लेवल या कॉलममध्ये तुम्हाला प्रत्येक लेवल किंवा अभ्यास घटकानुसार तुमची कौशल्य पातळी दिसेल. उदाहरणार्थ, प्रयत्न केला आहे, परिचित, प्रवीण किंवा मास्टरी प्राप्त. यासाठी तुम्हाला तपशील या बटणावर क्लिक करावं लागेल. यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या लेवलमध्ये काही फरक पडला आहे का, म्हणजे
विशिष्ट प्रश्न सोडवताना तुमची लेवल वाढली आहे की ती कमी झाली आहे हे तुम्हाला स्पष्टपणे समजून येईल. छान आहे की नाही? तर शेवटी तुमच्या यशाचा आनंद साजरा करायला अजिबात विसरू नका. खान अकॅडमी तुमची मेहनत आणि तुमच्या या कठोर परिश्रमाबद्दल तुम्हाला छान बॅजेस आणि ऊर्जा बिंदू देऊन तुमचे कौतुक करते. तुम्ही किती बॅजेस मिळवले हे पाहण्यासाठी तुमचं प्रोफाईल चेक करा. मग झालं तर आता तुम्हाला कळलंय की तुम्ही खान अकॅडमीमध्ये तुमची प्रगती कशी ट्रॅक करू शकता. तुमच्या विद्यार्थी प्रोफाईलच्या वरच्या बाजूला असलेली लेवल तुम्ही पाहिली आहे का? कधी विचार केलाय का की ही संख्या म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचा अर्थ काय बरं? चला अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढे पाहूया. तर कोर्स लेवल हा खान अकॅडमी मधील तुमच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठीचा एक मार्ग आहे. असं समजा ही कोर्स लेवल म्हणजे एक गेम आहे. तुम्ही जितकी जास्त कौशल्य शिकाल तितकी तुमची लेवल वाढत जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्या कौशल्यामध्ये प्रवीण किंवा मास्टरी प्राप्त ही लेवल मिळवाल तेव्हा तुम्हाला कौशल्य गुण मिळतील आणि जास्तीत जास्त कौशल्य गुण मिळवून तुम्ही तुमच्या कोर्समधील लेवल वाढवू शकता. आता बघूया की कोर्स पूर्ण करून पुढच्या लेवलवर जाण्यासाठी नक्की काय करावं लागतं बरं. तर त्यासाठी पहिले तुमचा विद्यार्थी डॅशबोर्ड उघडा आणि तुमच्या लेवलच्या शेजारी असलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचे नुकतेच पूर्ण केलेले कोर्स, तुमची सध्याची लेवल आणि त्या कोर्समध्ये तुम्ही केलेली प्रगती दिसेल. उदाहरणार्थ तुम्ही लेवल 3 वर आहात. याचा अर्थ पुढील लेवलवर जाण्यासाठी तुम्हाला 3 कौशल्यांमध्ये प्रवीण ही लेवल गाठणं आवश्यक आहे. कौशल्य प्रगती हे दर्शवते की तुम्ही 3 पैकी एका कौशल्यामध्ये प्रवीण लेवल मिळवली आहे. याचा अर्थ असा की आणखी 2 कौशल्य अशी आहेत की ज्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रवीण लेवल प्राप्त करणं गरजेचं आहे. या लिस्टमधील कोर्स लेवल पूर्ण करण्यासाठी बाजूला असलेल्या लेवल अप या बटनावर क्लिक करा आणि तुम्हाला थेट कोर्स पेजवर नेण्यात येईल. एकदा तुम्ही कोर्स पेजवर पोहोचलात की या ठिकाणी तुम्ही कोर्समधील तुमची लेवल पाहू शकता. कोर्स पूर्ण करण्यासाठी पुढील निळ्या बटनावर क्लिक करा आणि तुम्हाला त्या कोर्समधल्या तुमच्यासाठी सुचवण्यात आलेल्या पुढील कौशल्यांकडे नेले जाईल. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कामाच्या आधारे तुम्हाला हे नवीन कौशल्य सुचवलं जाईल जे पुढच्या लेवलवर जाण्यात तुमची मदत करेल. सुचवलेल्या कौशल्यांवर क्लिक करा. सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं द्या आणि तुम्ही आवश्यक तेवढे गुण मिळवल्यावर तुमची लेवल वाढताना तुम्हाला दिसेल. तुमच्यासाठी एक गंमत देखील आहे. तुम्ही युनिट टेस्ट, क्विज किंवा मास्टरी चॅलेंजेस पूर्ण कराल तेव्हा अगदी पटकन पुढच्या लेवलवर जाऊ शकाल. पण होय, तुम्ही विचार केलायत का की तुमची कोर्स लेवल ज्याप्रमाणे वर जाते तशीच ती खाली घसरू पण शकते का? हो, तुम्ही ज्या विषयात प्रवीण लेवल गाठली आहे त्यावरील युनिट टेस्ट किंवा क्विज मध्ये विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली तर तुमची कोर्स लेवल खाली घसरू शकते. जेव्हा असं घडतं तेव्हा तुम्ही आधी कमवलेले कौशल्य गुण गमावता, ज्यामुळे तुमची कोर्स लेवल देखील खाली जाऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोर्स लेवल याचा नेमका अर्थ असा आहे की विविध कौशल्यांवर तुम्ही प्रावीण्य प्राप्त करावे, कौशल्य बिंदू मिळवावे आणि लेवल अप करावे, अगदी एखाद्या गेम प्रमाणे. म्हणूनच नेहमी उत्सुक राहा, सराव करत राहा आणि तुमची लेवल वर जाताना बघत राहा. मास्टरी चॅलेंज काय आहेत, ती कशी काम करतात आणि तुमची तयारी करून घेण्यासाठी हा पर्याय का उत्तम आहे. मास्टरी चॅलेंज ही खास अशी मिनी क्विज म्हणजेच छोटी छोटी कोडी आहेत जी तुम्ही केलेला अभ्यास आणि घटकांची उजळणी करण्यात मदत करतात. तुम्ही असा विचार करा की हा
तुमच्या मेंदूसाठी एक मजेदार असा व्यायाम आहे, ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती अगदी तीक्ष्ण आणि अभ्यासाची तयारी उत्तम राहील. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मास्टरी चॅलेंज पूर्ण केल्यास तुमची मास्टरी लेवल वाढते, अगदी युनिट टेस्ट किंवा कोर्स चॅलेंज प्रमाणेच. पण इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे मास्टरी चॅलेंज ही एक विशेष संधी आहे, जी फक्त ठराविक वेळीच उघडता येते. हे कसे ते पाहूया. जेव्हा तुम्ही एका कोर्समधील कमीत कमी 3 कौशल्यांमध्ये परिचित या लेवलपर्यंत पोचाल किंवा कमीत कमी एका कौशल्यामध्ये प्रवीण या लेवलपर्यंत पोहोचाल, तेव्हा तुमच्यासाठी मास्टरी चॅलेंज अनलॉक होईल. याच सोबत जर तुम्ही आत्ताच मास्टरी चॅलेंज सुरू केलं असेल तर पुढचं चॅलेंज सोडवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 12 तास वाट बघावी लागेल. पण तुम्हाला ही मास्टरी चॅलेंज कुठे सापडतील? तर अनलॉक झाल्यानंतर तुम्ही ही मास्टरी चॅलेंज तुमच्या कोर्स पेजवरील स्ट्रीक आणि लेवल प्रोग्रेसच्या शेजारी पाहू शकता. आता पाहूया या मास्टरी चॅलेंजमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल. प्रत्येक मास्टरी चॅलेंजमध्ये खास तुमच्यासाठी तयार केलेले 6 वैयक्तिक प्रश्न असतात. हे प्रश्न त्या 3 कौशल्यांवर आधारित असतात, ज्यात तुम्ही आधीच प्रभुत्व मिळवलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक कौशल्यावर आधारित 2 प्रश्न सोडवावे लागतील. लक्षात ठेवा, हे प्रश्न कसेही विचारले जाऊ शकतात, त्यामुळे तयार रहा आणि प्रश्नांची अचूक उत्तरे द्या. मास्टरी चॅलेंजच्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यामुळे त्या चॅलेंजमध्ये तपासण्यात आलेल्या सगळ्या कौशल्यांच्या लेवलवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही प्रत्येक कौशल्यावर आधारित 2 प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीत तर त्या विशिष्ट कौशल्यामध्ये तुमची लेवल वाढते. पण तुमचं एक उत्तर योग्य असेल आणि दुसरं उत्तर चुकलं तर कौशल्य लेवल तेवढीच राहते. आणि जर तुम्ही दोन्ही प्रश्नांची चुकीची उत्तरं दिलीत तर त्या कौशल्यामधील तुमची लेवल खाली जाते. तुम्ही मास्टरी चॅलेंज पूर्ण करू शकणार नाही असं वाटतंय का? काळजी करू नका. हे चॅलेंज सुरू केल्यावर लगेच पूर्ण केलं पाहिजे असं काही नाहीये. हे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 12 तास आहेत. त्यामुळे तुम्ही मध्ये ब्रेक घेऊ शकता, उजळणी करू शकता, व्हिडिओज पाहू शकता आणि परत त्या चॅलेंजकडे वळू शकता. पण लक्षात ठेवा, दर 12 तासात तुम्ही फक्त एक चॅलेंज पूर्ण करू शकता. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवू नका. चला तर मग, तुम्ही कसली वाट बघताय? लॉग इन करा आणि तुमची मास्टरी चॅलेंजेस अनलॉक करण्यासाठी सराव सुरू करा. पण स्ट्रिक्स याविषयी बोलूया. या स्ट्रिक्स तुमची शैक्षणिक उद्दिष्ट पूर्ण करताना सातत्य वाढवण्यासाठी आणि ते साजरे करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या आहेत. या स्ट्रिक्स विद्यार्थ्यांना दर आठवड्याला किमान एका कौशल्यात प्रवीण या लेवलवर राहण्यास प्रेरित करतात. याचा अर्थ जर तुम्ही सलग 2 आठवडे कमीत कमी एका विषयात प्रवीण या लेवलवर आहात तर तुमची स्ट्रीक 2 आठवड्यांची झाली. तर मग आपली पहिली स्ट्रीक कशी मिळवायची? चला बघूया. स्ट्रीक सुरू करण्यासाठी तुम्हाला एका आठवड्यात कमीत कमी एका कौशल्यात प्रवीण या लेवलवर किंवा त्याच्यापेक्षा उच्च स्तरावर पोहोचावे लागेल. आणि तुमची स्ट्रीक सुरू ठेवण्यासाठी पुढील आठवड्यात कमीत कमी एका विषयात प्रवीण ही लेवल प्राप्त करावी लागेल. तुमच्यासाठी एक खास टीप आहे. तुम्ही अभ्यासाचे व्हिडिओ बघू शकता, सूचना मिळवू शकता आणि एका आठवड्यात प्रवीण ही लेवल गाठण्यासाठी तुम्ही तेच घटक सोडवून सराव देखील करू शकता. तुमच्यासाठी रोमांचक असे स्ट्रीक बॅजेस देखील आहेत, जे तुम्ही मिळवू शकता किंवा अनलॉक करू शकता. चला मग अभ्यासाला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी एक लक्षात ठेवा, एका आठवड्यात तुम्ही एखाद्या कौशल्यात प्रवीण या लेवलवर पोहोचलात की लगेच पुढची वेळ सुरू होते. तुम्ही स्ट्रीक
या चिन्हावर क्लिक करून स्ट्रीकची स्थिती देखील पाहू शकता. तसंच स्ट्रीक सुरू ठेवण्यासाठी आणि सातत्य राखण्यासाठी काय केलं पाहिजे हे जाणून घेऊ शकता. चला एका सोप्या उदाहरणासह हे नीट समजून घेऊया. हा रियाचा स्ट्रीक काउंटर आहे. तिने सलग 2 आठवडे एका कौशल्यामध्ये प्रवीण ही लेवल गाठलेली आहे. त्यामुळे आता रियाची स्ट्रीक 2 आठवड्यांची झाली आहे. आता ही स्ट्रीक सुरू ठेवण्यासाठी तिला पुढच्या आठवड्यात कमीत कमी एका नव्या कौशल्यामध्ये प्रवीण ही लेवल गाठावी लागेल. ती अशा प्रकारे. पण जर ती पुढच्या आठवड्यात प्रवीण ही लेवल गाठू शकली नाही तर तिची स्ट्रीक परत शून्यावर येईल. पण हा काही शेवट नाहीये. रिया लगेच सरावाला सुरुवात करू शकते आणि एका कौशल्यामध्ये प्रवीण ही लेवल गाठून नवीन स्ट्रीकची सुरुवात करू शकते. हे अगदी सोपं आहे. अशी कल्पना करा की सलग अनेक आठवडे तुमची स्ट्रीक सुरूच आहे. सुंदर आहे नाही का? आणि हे बघून तुम्हाला किती अभिमान वाटेल. ही स्ट्रीक म्हणजे फक्त एक संख्या नाही, तर तुम्ही केलेल्या कठोर मेहनतीचा आणि प्रेरणेचा हा पुरावा आहे. मग अभ्यासाला सुरुवात करा, नवीन कौशल्य शिका आणि आजच तुमच्या स्ट्रीकची सुरुवात करा. आणि जे ऊर्जा बिंदू आणि बॅजेस. सर्वप्रथम आपण बघूया की तुम्ही कमावलेले ऊर्जा बिंदू आणि बॅजेस तुम्हाला कुठे शोधता येतील. तुमचे विद्यार्थी डॅशबोर्ड हे पेज उघडण्यासाठी तुमच्या गुगल क्रोमवर तुमच्या खान अकॅडमी खात्यात लॉग इन करून सुरुवात करा. तुम्ही येथे लगेच तुमच्या ऊर्जा बिंदू आणि बॅजेसचा आढावा घेऊ शकता आणि त्यांची अजून उत्तमरित्या माहिती पाहण्यासाठी डाव्या बाजूच्या मेन्यूमध्ये माझे खाते या अंतर्गत प्रोफाइल टॅब शोधा आणि त्यावर क्लिक करा. आता येथे तुम्हाला तुमचे ऊर्जा बिंदू आणि तुम्ही कमवलेले अद्भुत बॅजेस सुद्धा दिसतील. तसेच असे आणखी अनलॉक करण्यासाठी तुम्ही येथे एक्सप्लोर करू शकता. चला आता आपण ऊर्जा बिंदूबद्दल अधिक जाणून घेऊया. असा विचार करा की तुम्ही खान अकॅडमीत घेतलेल्या मेहनतीचे हे वैयक्तिक गुण आहेत. तुम्ही जितके जास्त शिकाल आणि सराव कराल तितके जास्त ऊर्जा बिंदू तुम्हाला मिळतील. लक्षात ठेवा, ऊर्जा बिंदू तुम्ही काय शिकलात आणि तुम्ही एखाद्या गोष्टीवर मास्टरी प्राप्त केली आहे की नाही यावर अवलंबून नाहीयेत. हे तुम्ही शिकण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं बक्षीस आहे. त्यामुळे दरवेळी जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न सोडवता किंवा व्हिडिओमधून काही शिकता तेव्हा तुम्हाला ऊर्जा बिंदू मिळतात. आपण ऊर्जा बिंदू कसे मिळवू शकतो बरं? दरवेळी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता तेव्हा तुम्हाला ऊर्जा बिंदू मिळतात. तुम्ही आधी पाहिलेला व्हिडिओ पुन्हा पाहिलात तरी तुम्हाला ऊर्जा बिंदू मिळतात. पुढे पाहूया. प्रश्न सोडवून सराव करणे. खान अकॅडमी सोबत सराव प्रश्न सोडवताना दरवेळी तुमचे ऊर्जा बिंदू वाढत जातात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या शिक्षकांनी दिलेल्या असाइनमेंट्स आणि मास्टरी ध्येयांसारखे टास्क पूर्ण केल्याबद्दल तुम्हाला ऊर्जा बिंदू मिळतात. म्हणून तुमच्या शिक्षकांनी दिलेल्या कोणत्याही नवीन गोष्टीसाठी तुम्ही तुमचे खाते नियमितपणे तपासत राहा. चला आता बॅजेस विषयी जाणून घेऊया. बॅजेस कसे दिले जातात? तुम्हाला मिळू शकणाऱ्या सर्व बॅजेसची यादी पाहण्यासाठी सर्व पहा या बटणावर क्लिक करा. जर तुम्ही खान अकॅडमीवर पुरेसा अभ्यास केला असेल तर तुम्ही स्वतःसाठी एक चमकदार नवीन बॅज मिळवला आहे का ते तपासण्यासाठी इथे येऊ शकता. हे तुमच्या खान अकॅडमीच्या खजिन्यात नवीन रत्न जोडण्यासारखं आहे. जेव्हा पण तुम्ही सराव प्रश्न पूर्ण करत असाल, तुमची स्ट्रीक वाढवत असाल अथवा ऊर्जा बिंदू मिळवत असाल तर काही अद्भुत बॅजेस तुमची वाट पाहत आहेत. या बॅजेसच्या 5 लेवल आहेत. अगदी साध्या बॅजेस पासून ते अगदी दुर्मिळ बॅजेस पर्यंत. हे आहेत अश्नी बॅजेस, हे चंद्र बॅजेस, हे पृथ्वी बॅजेस, हे आहेत सूर्य बॅजेस आणि सर्वात महान असे
उत्कृष्ट विवर बॅजेस. बॅज जितका दुर्मिळ तितका तो तुमच्याकडे असणे ही अधिक प्रभावी गोष्ट आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला असे सर्व बॅजेस गोळा करायला नक्की आवडतील. मग तुम्ही वाट कसली बघताय? तुमचा आयडी आणि पासवर्ड वापरून हा खजिन्याचा पेटारा उघडा. ऊर्जा बिंदू मिळवण्यासाठी आणि नवीन आकर्षक बॅजेस जिंकण्यासाठी शिकायला सुरुवात करा. आपण खान अकॅडमी ॲप मधील लॉग इन प्रक्रिया आणि घरी सराव करण्यासाठी ॲपचा कसा वापर करू शकतो ते बघूया. चला सुरुवात करूया. सर्वात आधी हे ॲप वापरण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. ते म्हणजे स्मार्टफोन किंवा टॅबलेट आणि इंटरनेट कनेक्शन. यानंतर अँड्रॉइड डिव्हाइसेसवरील प्ले स्टोअरवरून किंवा ॲपल डिव्हाइसेसवरील ॲप स्टोअरवरून अधिकृत असलेले खान अकॅडमी ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल केल्यावर लॉग इन स्क्रीन पाहण्यासाठी ते ॲप ओपन करा. इथे तुम्ही शिकायला सुरुवात करण्यासाठी लॉग इन करू शकता किंवा तुम्हाला हवी ती भाषा निवडू शकता. चला तुमच्या पसंतीची भाषा निवडून सुरुवात करूया. यासाठी सिलेक्ट लँग्वेज या बटणावर टॅप करा. आता भाषा निवडण्यासाठी लँग्वेज सेक्शन या खाली टॅप करा. खाली स्क्रोल करा आणि शाळेत तुम्ही ज्या भाषेत शिकता त्यावर टॅप करा. उदाहरणार्थ हिंदी, मराठी किंवा इंग्लिश. अरे वा, आता हे ॲप तुम्हाला तुमच्या भाषेत दिसेल आणि तुम्ही शिकण्याची सुरुवात करायला तयार आहात. पण आधी तुम्हाला तुमच्या खान अकॅडमी खात्यात लॉग इन करावे लागेल. त्यासाठी साइन इन या बटणावर टॅप करून सुरुवात करा. आता तुम्ही जे युजर नेम आपल्या वेबसाईटवर वापरता तेच वापरून लॉग इन करण्यासाठी परत साइन इन या बटणावर टॅप करा. इथे तुमच्या शिक्षकांनी दिलेला विद्यार्थी युजर नेम आणि पासवर्ड एंटर करा. मग परत साइन इन या बटणावर टॅप करा. तुमच्या मोबाईल विद्यार्थी डॅशबोर्डमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे तुम्ही तुमचे वर्ग, कोर्सेस आणि नुकतेच सोडवलेले घटक सहज शोधू शकता. हे वापरायला खूप सोपं आणि रंजक आहे. सर्वात आधी माझे वर्ग हा विभाग चेक करा, जिथे तुम्हाला तुमच्या असाइनमेंट्स आणि मास्टरी ध्येय सापडतील. ही अशी कौशल्ये आहेत ज्यात तुम्हाला मास्टरी प्राप्त करायची आहे. तुम्ही लगेच सराव सुरू करण्यासाठी कोणत्याही असाइनमेंट्सवर टॅप करू शकता. पण त्याआधी एक उपयुक्त टीप आहे. खान अकॅडमीवर तुम्ही तुमचे अभ्यास घटक कोणत्याही वेळी पाहू शकता. अगदी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तरीही तुम्हाला फक्त बुकमार्क ॲड करणे गरजेचे आहे. व्हिडिओ बुकमार्क करण्यासाठी अभ्यास घटक निवडा आणि तुम्हाला जो व्हिडिओ ऑफलाईन बघायचा असेल त्यावर टॅप करा. आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी बुकमार्क या चिन्हावर टॅप करा. आता तुम्ही बुकमार्क केलेले व्हिडिओ शोधण्यासाठी स्क्रीनच्या तळाशी असलेल्या बुकमार्क या टॅबवर जा. इथे तुम्हाला त्या व्हिडिओची यादी दिसेल जे तुम्ही बुकमार्क केले आहेत. आता हे व्हिडिओ ऑफलाईन बघण्यासाठी उजवीकडे असलेल्या डाउनलोड या चिन्हावर इंटरनेट कनेक्शन सुरू करताना टॅप करा. तुमच्याकडे वायफाय किंवा मोबाईल डेटा नेटवर्क नसेल तेव्हा वापरण्यासाठी हे अगदी परफेक्ट आहे. पुढे स्क्रॅचपॅड नावाच्या एका अतिशय छान वैशिष्ट्याच्या मदतीने तुम्ही सराव कशा प्रकारे पूर्ण करू शकता ते पाहूया. आता प्रश्न सोडवण्यासाठी आणि सराव करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या पुस्तकाची किंवा नोटपॅडची आवश्यकता नाही. तुम्ही ते खान अकॅडमीच्या ॲपवर करू शकता. चला हे वापरून पाहूया. जेव्हा तुम्ही सराव प्रश्न सोडवत असाल तेव्हा तुम्हाला स्क्रीनच्या तळाशी
एक स्क्रॅचपॅड आयकॉन दिसेल आणि तुमचा डिजिटल स्क्रॅचपॅड उघडण्यासाठी त्यावर टॅप करा. इथे तुम्ही तुमच्या स्टेप्स लिहू शकता. इथे तुम्ही वेगवेगळे रंग निवडू शकता आणि जर काही चुकलं तर तुम्ही स्क्रॅचपॅड साफ करण्यासाठी इरेजर टूल देखील वापरू शकता. उत्तर अचूक असल्याची खात्री पटली की तुम्ही स्क्रॅचपॅड लपवूही शकता आणि तपासा या बटणावर टॅप करून तुमचे उत्तर सबमिट करू शकता. तुमचे उत्तर चुकले असेल तरी काळजी करू नका. खान अकॅडमी तुम्हाला सूचना देऊन मार्गदर्शन देखील करेल. खान अकॅडमी ॲपवर तुम्ही वेबसाईट प्रमाणेच युनिट टेस्ट आणि कोर्स चॅलेंजेस देखील पूर्ण करू शकता. आणि तुम्ही ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक प्रगती पुस्तक मिळेल, ज्यामध्ये तुमचं कौशल्य वाढलंय की कमी झालं आहे, तुम्ही किती ऊर्जा बिंदू मिळवले आहेत आणि कोणती कौशल्ये त्याच पातळीवर राहिली आहेत हे दाखवलं जाईल. तुम्ही जेवढा वेळ सराव कराल तेवढं तुमचं स्किल वाढत जाईल. त्यामुळे नेहमी सराव करत राहा. आता तुम्ही खान अकॅडमी ॲप वापरायला आणि घर बसल्या भरपूर अभ्यास करायला तयार आहात. व्हिडिओ बुकमार्क करा, स्क्रॅचपॅड सोबत प्रश्न सोडवा आणि तुमची प्रगती ट्रॅक करत राहा.